नमस्कार. तुम्हा सर्वांचं माझ्या हाऊसवाईफ लाईफ या किचनमध्ये स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कांद्याची पात. मी या ठिकाणी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे. त्यानंतर मसाल्यासाठी मी लसूण, जिरं, हळद, मीठ आणि मिरची ही छान अशी बारीक करून घेतलेली आहे. त्यानंतर मी या ठिकाणी तेल गरम करून ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये हे सगळं जे आपण घेतलं होतं मिरची वगैरे ते सगळं बारीक करून या ठिकाणी मी छान असं परतून घेत आहे. तुम्ही बघू शकता छान असे खरपूस अशी छान अशी भाजून घ्यायची. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडी थोडी करून कांद्याची पात आपण टाकायचं. म्हणजे छान अशी हलवून घ्यायची, परतून घ्यायची. तुमच्याकडे असेल तर तुम्ही चण्याची डाळ देखील यूज करू शकता. मी या ठिकाणी मुगाची डाळ यूज केलेली आहे. ही खूप वेळ मी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. त्याच्यानंतर मी ही याच्यामध्ये ॲड केलेली आहे. छान अशी परतून घ्यायची. नंतर त्यावरती झाकण ठेवायचं. त्यातलं पाणी चांगलं आटून द्यायचं, म्हणजे भाजी खूप छान लागते. तुम्ही बघू शकता मी या ठिकाणी झाकण ठेवलेलं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला आवडत असेल तर याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट म्हणजे शेंगदाणे चांगली छान भाजून घेऊन ते बारीक करायचे, हे त्याच्यामध्ये ॲड करायचे. खूप छान लागते भाजी. नक्की तुम्ही ट्राय करून बघा. झणझणीत अशी कांद्याची पात. मी ही कांद्याची पात मी बाजरीची भाकरी याच्यावर मी सर्व केलेली आहे. त्याचबरोबर मी तोंडी लावण्यासाठी या ठिकाणी पेरू घेतलेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि अशा छान छान रेसिपीजसाठी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हाऊसवाईफ लाईफ या किचनला. थँक्यू.